नमस्कार मंडळी. भोपळ्याची भाजी केली तर कोणालाच आवडत नाही, पण भोपळा खाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. त्यामध्ये आयर्न असतं, पोटॅशियम असतं, त्याचबरोबर हे लो इन कॅलरी असतं. त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे. त्यामुळेच मी भोपळ्याची आज अशी हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे. ही चवीला सुद्धा तेवढीच चांगली आहे आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक ताजं वाटण बनवून घ्यायचं आहे. मिक्सरचं जे सगळ्यात छोटं भांडं येतं त्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहेत. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यानंतर 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. 1 चमचाभर जिरे घालायचं आणि हे सगळं मिक्सरमधून छान असं पाणी न घालता वाटून घ्यायचं. तुम्ही हवं तर हे वाटण खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता. बघू शकता मी छान असं याचं वाटण करून घेतलेलं आहे. या ताज्या वाटणाचा वास सगळ्या घरभर दरवळतो आहे. दुधी भोपळ्याचा भरपूर असा हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक भोपळा घेतलेला आहे. हा भोपळा साधारणतः 650 ग्रॅमचा असेल. आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर दुधी भोपळ्यापासून नक्की काय बनवावं हे समजत नसेल, म्हणजेच की जसं तुम्ही नेहमी भाजी बनवता आणि ती भाजी बनवून सुद्धा सगळे जर तोंड वाकडे करत असतील, तर त्यावेळी तुम्ही हे भोपळ्यापासून हेल्दी नाश्ता नक्की बनवू शकता. लहान मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे मी या भोपळ्याची छान अशी साल काढून घेतली आहे. साल काढून झाल्यानंतर हा भोपळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. आता देठाकडचा जो पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर हा भोपळा बारीक किसणीने किसून घ्यायचा. तुम्ही हवं तर मोठ्या किसणीने किसून घेतलात तरी सुद्धा चालेल. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घरमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. या पद्धतीने मी सगळा भोपळा किसून घेतला. आता या भोपळ्यामधलं आपल्याला पाणी अजिबात काढायचं नाही. किसलेला भोपळा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ट्रान्सफर केला. त्यानंतर त्यामध्ये 1 कपभर किसून घेतलेलं गाजर घातलं. इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता, किंवा यापेक्षा दुसऱ्या कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर त्या घातल्यात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो कांदा घातला. त्यानंतर यामध्ये 1 कपभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. इथे तुम्ही कोथिंबीरीच्या ऐवजी पालकाची भाजी बारीक चिरून घेतली तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे पालक नव्हता त्यामुळे मी कोथिंबीरच घातली. पालक घातल्यामुळे हा जो पदार्थ आहे तो आणखीनच हेल्दी होईल. त्यानंतर मिरची, लसूण, आलं आणि जिऱ्याचं जे आपण ताजं वाटण बनवून घेतलेलं होतं ते ताजं वाटण यामध्ये सगळं घालून घेतलं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. लक्षात ठेवा यामध्ये अजून आपण पाण्याचा वापर केलेला नाही. मिठामुळे या भाज्या नंतर श्रिंक होतात, त्यामुळे मीठ जरा घालताना बेतानेच घाला. त्यानंतर अगदी अर्धा चमचा हळद घालायची. मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने चमचाभर हळद घातली. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि हे सगळं पाणी न घालता अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हवं तर हातानेच मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. यामुळे भाज्यांना सगळं मीठ आणि मसाले व्यवस्थित लागले जातात आणि भाज्या श्रिंक सुद्धा होतात. त्यामुळे मिठाचा अंदाज आपला चुकत नाही. आपण याचा चिला बनवतोय. या चिल्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अगदी पाव कप बेसन पीठ घालायचं. इथे पीठ फक्त आपण बाइंडिंगसाठी वापरत आहोत, त्यामुळे तुम्ही ज्वारीचं पीठ जर खात नसाल तर ज्वारीऐवजी बाजरी किंवा नाचणीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल, किंवा या सगळ्यांच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल. पण पीठ वापरताना एकदम कमी वापरायचं. भरपूर असा हेल्दी आपण इथे चिला बनवतोय. भरपूर अशा भाज्या पोटात जाव्यात हा एकच उद्देश आहे. पाणी न घालता हे पीठ भाज्यांमध्ये व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायची. आपण यामध्ये भोपळ्याचा वापर केलेला आहे. भोपळ्याला अंगचंच पाणी भरपूर असतं, त्यामुळे यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही. पीठ अगोदर मिक्स करून घ्यायची आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर या भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. दुधी भोपळ्यापासून भरपूर अशा भाज्या घालून हा हेल्दी चिला बनवण्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं. अंदाज घेत घेत हे पीठ आणि भोपळा मिक्स करत राहायचं. मला आणखीन थोड्याशा पाण्याची गरज वाटत आहे. हे पाणी घातलं. आत्तापर्यंत मी टोटल पाव कप पाण्यामध्येच हे सगळं मिक्स करत आहे. यापेक्षा जास्त पाणी घालायची गरज वाटत नाही मला. तुम्ही बघू शकता याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पातळ करायची गरज नाही.
हे बॅटर बनवून झालेलं आहे. दुसरीकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं होतं, ते छान असं गरम झालेलं आहे. त्यावरती चमच्याभर तेल घालायचं आणि तेल सगळीकडे पसरून घ्यायचं. त्यामध्ये थोडेसे पांढरे गावरान तीळ घालायचे. हे तीळ घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर बनवून घेतलेल्या बॅटरपैकी थोडंसं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आणि चमच्यानेच हे बॅटर सगळीकडे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. जेवढं पसरवता येईल तेवढं पातळ हे पसरून घ्यायचं. यामध्ये आपण भाज्यांचा वापर किसून केलेला आहे, त्यामुळे हे जास्त पातळ होत नाही, थोडंसं असं जाडच होतं. त्यानंतर यावरच्या बाजूने सुद्धा पांढरे गावरान तीळ थोडेसे घालून घ्यायचे. हे तीळ जे आहेत ना, ते दाताखाली चावताना खूप छान लागतात, त्यामुळे मी यामध्ये घालत आहे. त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि 1 ते 1.5 मिनिट हे मंद गॅसवर असंच भाजून द्यायचं. गॅसची फ्लेम इथं हाय करायची गरज लागत नाही, नाहीतर चिला करपून जाऊ शकतो. 1-1.5 मिनिटांमध्ये बघू शकता हे व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. त्यानंतर यावरती तेल घालून घ्यायचं. साईडच्या कडांवरती सुद्धा व्यवस्थित असं तेल सोडून घ्यायचं. इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा वापर केलात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर याच्या कडा सगळ्या लूज करून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. कडा सगळीकडून मोकळ्या झाल्यानंतर हा चिला उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली तरी सुद्धा चालेल. बघू शकता या चिल्याला किती छान असा कलर आलेला आहे. चवीला सुद्धा तो तेवढाच चांगला लागतो. अशा प्रकारे दोन्ही साईडने छान असा क्रिस्पी होईपर्यंत एकदम खरपूस असा हा चिला भाजून घ्यायचा. याची दुसरी साईड भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. हा चिला उलटून घ्यायचा आणि एकदम मंद गॅसवरती क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. हा चिला भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिट लागतात, त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवा. सुरुवातीला जर गॅसची फ्लेम हाय करून भाजलात तर चिला करपण्याची शक्यता असते. बघू शकता छान असा दोन्ही साईडने आपला चिला भाजून झालेला आहे, क्रिस्पी झालेला आहे. इथे मी एक सजेस्ट करेल की चिला बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा. हा बनवून झालेला चिला एका प्लेटमध्ये काढून घेतला. तुम्ही बघू शकता भरपूर असा दुधी भोपळा आणि बाकीच्याही भाज्यांचा वापर करून आपण हेल्दी असा चिला बनवला. नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर हा चिला कसा खायचा, असाच खाल्लात तरी सुद्धा चालेल किंवा दह्यासोबत, टोमॅटो केचप सोबत सुद्धा चवीला अप्रतिम लागतो. मी इथे दह्यासोबत खात आहे. दह्यावरती अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं. किती छान दिसते बघा तुम्ही. अशा प्रकारे अगदी झटपट आणि तेवढाच हेल्दी आणि टेस्टी असा दुधी भोपळ्याचा आपला चिला तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. भोपळ्याची भाजी जर कोण खात नसेल तर अशा प्रकारे चिला तुम्ही नक्की बनवू शकता. आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.